वैष्णवी आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज ना मी रेसिपी घेऊन आले, काय म्हणतात, मैद्यापासून ना कुरकुरीत असं काहीतरी चटपटीत असं पदार्थ बनवणार आहे. सो त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर कसं आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी तर खूप, कारण आज आहे संडे, सुट्टीचा दिवस. मग काय, बाहेरची सगळी कामं आवरून घेतली आणि आता चटपटीत असं काहीतरी पदार्थ बनवायचं चालू आहे. तर चला, तर मग तुम्हाला पण मी रेसिपी सांगते. सो सुरुवातीला इथं मी परात घेतलेली आहे आणि हे पहा, आमच्याकडे एवढी वाटी आहे. तर ह्या वाटीने मी, हा मैदा आहे, मैदा तो 3 वाट्या घेणार आहे. दिस इज फर्स्ट, पहिली वाटी, ही 2 आणि ही 3. याच्यामध्ये जास्त काही नाही ऍड करायचं, आपल्याला फक्त आता ओवा ऍड करायचा आहे. 3 वाटी मैद्यासाठी मी इथं 1 चमचा ओवा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मी इथं 1 चमचा मीठ ऍड करत आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार ऍड करू शकता. आता ते झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एका वाटीसाठी 4 चमचे तेल, मग 3 वाट्यांसाठी 4 नाही पण एक 7 ते 8 चमचे तेल आपण सुरुवातीला ऍड करूया. आता हे आपल्याला मळून घ्यायचंय. तर इथं मी तेल मिक्स करत आहे सगळ्यामध्ये. आणि तेलाचं प्रमाण कसं ओळखायचं माहिती का? ही असं केल्यानंतर हे असं काय म्हणतात ते, एक मुटकं थोडक्यात असं बनतंय का, थोडंसं असं लगेच सुटतंय. तर आपण याच्यामध्ये तेल ऍड करूया, थोडंसं तेल ऍड करूया, थोडंसं बस. तुमच्या घरी लहान मुलं असतील ना, तर ही रेसिपी खरंच खूप भारी आहे. लहान मुलांना तुम्ही बाहेरचं कुरकुरं ते खायला देण्यापेक्षा हे देऊ शकता. घरच्या घरी बनलेलं असतं नाही. आता जरा व्यवस्थित झालेलं आहे आणि फक्त तेल ऍड करूनच मळायचं नाही. तर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ऍड करायचे. आता मगाच्या पेक्षा हे चांगलं बनत आहे. थोडा अजून ओवा टाकायचा. सुरुवातीला थोडंच ऍड करायचे पाणी, मळत ऍड करायचं. एकदम एकदाच बदललं तर मग ते आपलं व्यवस्थित होणार नाही. चला आता हे मळून घेऊया आणि नंतर मग. तर तुम्ही इथे पाहू शकता 3 वाट्यांपासून आपली एवढं हे मी मळलेलं आहे. सो तर हे आपल्याला एक 10 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. हे अशा प्रकारे मळलेलं आहे. तर 15 मिनिटं कंप्लीट झालेली आहेत आणि हे पहा. चला तर मग आता आपण याला लाटूया. फायनली मी इथं एक उंडा बनवलेला आहे आणि हे लाटायला घेतले. तर थोडंसं असं तेल लावून आपल्याला ह्याला लाटायचं आहे, जेणेकरून ते छान येईल. आणि एकदम पातळ लाटायचं आहे, जाड करायचं नाही, नाहीतर ते कुरकुरीत होणार नाही. गॅसवरती तिकडं कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. लाटून झालेला आहे आणि चला आता आपण याला कट करून घेऊया. तुम्हाला कोणता आकार हवा आहे त्या आकाराने तुम्ही कट करू शकता. इथं मी कापणीच्या आकाराने कट करत आहे. तेल तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी इथे कापणी आकाराच्या कापलेल्या चकल्या ऍड करत आहे आणि खरंच खमंग असा वास येतोय. हे पहा, इथं एक गहना तळलेला आहे. मी टेस्ट करून बघ. अशी आपली खारी असते ना, खारी तसं लागते.
ह्याला ना आपण चहा सोबत सुद्धा खाऊ शकतो. खरंच खूप टेस्ट आहे. तुम्ही नक्की एकदा बनवून खा. क्रिस्पी क्रिस्पी अप्रतिम. खरंच खूप भारी टेस्ट आहे आणि जास्त वेळ पण नाही लागत. अर्ध्या पाऊण तासात होऊन जाते. फायनली इथं सगळं तळून झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान तयार झालेलं आहे. अगदी कुरकुरीत. मग कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आणि हे ना तुम्ही चहासोबत खाऊ शकता. सगळं बनवून झाल्यानंतर मी त्याच्यावरती चहासोबत ताव मारला. आजच्या रेसिपीचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हो, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.